नमस्कार, मी एकता. अकोला बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महत्त्वाच्या आरोग्य निदर्शकांच्या आधारे करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रमवारीत अकोला जिल्हा महिला रुग्णालयाने उल्लेखनीय कामगिरी करत 83 गुणांसह राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. एप्रिल महिन्याच्या रँकिंगमध्ये मिळालेल्या या यशामुळे अकोला जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला राज्यभरात नवी ओळख मिळाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकांच्या आधारे करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रमवारीत अकोला जिल्हा महिला रुग्णालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एप्रिल महिन्याच्या रँकिंगमध्ये 83 गुण मिळवत रुग्णालयाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे अकोला जिल्ह्यातील आरोग्य सेवेला राज्यभरात नवीन ओळख मिळाली आहे. उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वाकचौरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बापूराव पवार तसंच रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि रुग्णाभिमुख पद्धतीने केलेल्या कार्याचं हे यश मानलं जात आहे. राज्यस्तरीय मूल्यांकनामध्ये रुग्णालयातील आरोग्य सेवा, रुग्णांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुसंवाद, स्वच्छता, पारदर्शक प्रशासन, सेवा गुणवत्ता, रुग्णाभिमुख उपक्रम तसेच इतर महत्त्वाच्या आरोग्य निकषांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अकोला जिल्हा महिला रुग्णालयाने राज्यात तिसरा क्रमांकाचा मान मिळवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्हा महिला रुग्णालयामार्फत नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याचं अधोरेखित झालं आहे. अकोला शहरातील जय गुरुदेव पेट्रोल पंपावरील इंधनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या पेट्रोल पंपवरील पेट्रोलमुळे गाड्या बंद पडत असल्याचं समोर आलंय. या पेट्रोल पंपवर निकृष्ट पेट्रोल मिळत असल्याचा वाहनधारकांचा आरोप आहे. दुचाकीत भरलेल्या 3 लिटरहून अधिक पेट्रोलमध्ये पाण्याचे प्रमाण आढळल्याचा दावा केला आहे. काही ग्राहकांच्या दुचाकी गेल्या महिन्याभरात 2 ते 3 वेळा बंद पडल्याच्याही तक्रारी आहेत. मोटरसायकल दुरुस्ती तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे इंधन वापरल्यास इंजिनचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळं संबंधित पेट्रोल पंपाची तातडीनं तपासणी करून इंधनाची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कारवाई करावी आणि ग्राहकांना दर्जेदार इंधन उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे म्हणून गाड्या बंद पडू राहिल्या आणि रस्त्याने पाणी येतं, त्याच्यात पासून पाणी निघत आहे म्हणून प्रॉब्लेम होऊ राहिले रस्त्याने जाऊ आम्हाला. आता एखादा दवाखान्याचं काम असलं तर काय करणार अर्जंट माणसं, ते सरकारनं ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. अर्जंट हे विनंती आहे आमच्या सगळ्यांचे गाडेधारकांचे. बाळापूर शहराजवळील अकोला नाका ते पारस फाट्या दरम्यान रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बाळापूर शहरातील अकोला नाका ते पारस फाटा या मार्गावरील रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे वाहन चालकांसाठी गंभीर धोका ठरत आहेत. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार काही महिन्यांपूर्वी भिकुंडा नदीवरील पुलावर खड्ड्यांमुळे झालेल्या एका अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनानं खड्डे बुजवण्याचं काम केलं, मात्र ती दुरुस्ती तात्पुरतीच ठरली आणि रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले असून अनेक वेळा अपघात थोडक्यात टळले आहेत. भिकुंडा नदीवरील अरुंद पूल हा आधीपासूनच अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यातच पुलावरील खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा धोका आणखी वाढलाय. संभाव्य अपघात टाळण्यासाठी एका जागरूक नागरिकानं खड्ड्यात वाळलेल्या झाडाच्या फांद्या रोवून तो भाग चिन्हांकित केलाय, जेणेकरून वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येऊन ते सावधपणे वाहन चालवू शकतील. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती दुरुस्ती करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतोय. वेळेत रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्यास कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. अशा परिस्थितीत संभाव्य अपघाताची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. सध्या सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरीही काही भागात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सततच्या पावसानं शेतांमध्ये पाणी शिरलं आहे, त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांना पुरेसा ओलावा मिळाल्यानं पिकांची वाढ चांगली होत असून शेतांमध्ये हिरवाई पसरली आहे. मात्र पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळं सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शेतात साचलेले पाणी लवकर बाहेर न गेल्यास पिके कुजण्याचा धोका निर्माण होईल आणि उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पाणी साठण्याची परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला समोर जावं लागू शकतं.
कृषी तज्ज्ञांच्या मते पाऊस पिकांसाठी लाभदायक असला तरी शेतात दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास पिकांच्या मुळांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही. त्यामुळं पिकांची वाढ खुंटते आणि पिके खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधून आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन शासनानं केलं. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्यातील प्राचीन श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच दर्शन आणि जलाभिषेकासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला आहे. मंदिराची आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी भगवान शिवचा यावेळी जलाभिषेक केला. सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या मांगल्यासाठी प्रार्थना करण्यात आली. पहिल्या श्रावण सोमवारी मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावण्यात आल्या होत्या आणि श्रावणातील पहिल्या सोमवारी आस्थेचं दर्शन यावेळी घडलं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रेशन कार्ड आधाराशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यातूनच कार्यालयात जावं लागत आहे. यामुळे प्रशासनाच्या नियोजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जलनिकासीची समस्या कायम आहे. पावसाळ्यात ही समस्या वारंवार उद्भवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. रेशन कार्डच्या कामासाठी आलेल्या नागरिकांची यावेळी गैरसोय होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे त्यातून मार्ग काढत कार्यालयात जावं लागतंय. प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पाण्याची तातडीनं निकासी करण्याची मागणी होत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. इथे बघा एक रोड होता, तर या रोडवर पूर्ण पाणी तुम्ही दिसत असाल तर पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि आमच्यासारख्या कुबड्या घेऊन चालणाऱ्या दिव्यांगांना खूप अडचणीचा प्रश्न आहे. म्हणजे हे चालणार तर कसं चालणार आहे हे तुम्ही सांगा. माझ्याकडे गाडी आहे, ठीक आहे, मी इथपर्यंत पोहोचलोय, पण आमच्या बाकीचे जे दिव्यांग आहेत तिथेच थांबलेले, त्यांना इथे येता पण येऊन नाही राहिले. अकोला बाळापूर रोडवरील न्यू होलसेल किराणा मार्केट समोर भरधाव पिकअपनं बैलाला धडक दिली. या अपघातात बैल गंभीर जखमी झाला असून चालकालाही दुखापत झाली आहे. काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पिकअप वाहन वेगात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या बैलाला धडक बसली. धडकेचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बैल आणि चालकाला मदत केली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातामुळे अकोला बाळापूर मार्गावरील भरधाव वाहनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि या मार्गावर वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि भटक्या जनावरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अकोल्यातील गायत्री ज्ञान मंदिर, वृंदावन नगर इथं नवकुंडी गायत्री यज्ञ, विविध संस्कार आणि महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गायत्री महायज्ञ आणि वैदिक विधीने झाली. नागपूरवरून आलेले बंडूभाऊ मेश्राम आणि घावडे गुरुजी यांनी विधी पार पाडताना वंदनीय माताजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सामूहिक साधना का आवश्यक आहे याचं महत्त्व सांगितलं. या प्रसंगी विविध संस्कार संपन्न करण्यात आले. गुरुपौर्णिमा हा फक्त एक उत्सव न राहता प्रत्येक परिवाराला गुरुकार्य आणि रचनात्मक कार्याशी जोडून आपले जीवन चांगले विचार आणि आचरणाच्या दिशेनं पुढे नेऊन गुरुकार्य करण्याचा संकल्प या प्रसंगी सर्वांनी घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला मंडळ, युवा मंडळ आणि सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. अकोल्यातील तुकाराम चौक परिसरातील घरफोडी प्रकरणाचा खदान पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून 6,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. 16 ते 17 जुलै दरम्यान घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. विनोद रमेश कोहर याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 41 ग्रॅम सोन्याचे लगड आणि 1,50,000ची रोकड जप्त करण्यात आली. एकूण 6,42,000 रुपयांचा मुद्देमाल यावेळी हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.